नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याच्या बाबतीत एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, 8 जानेवारी 2026च्या GR नुसार ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचा अतिवृष्टीमुळे व रोगांमुळे नुकसान झाले त्यांना आता हेक्टरी 17,500 रुपयांपर्यंत मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने विमा कंपन्यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून निधी वितरण करण्याचे निर्देश सुद्धा दिलेले आहेत. शेतकरी मित्रांनो, हा निधी प्रामुख्याने रब्बी हंगामातील पिके आणि खरीप हंगामातील प्रलंबित दाव्यासाठी दिला जाणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांनी निधी वाटपाची तयारी पूर्ण केली असून लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, 17,500 रुपयांच्या मदतीसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार ते बघूया. शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा नोंदणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांना हा विमा मिळणार आहे. त्यानंतर 72 तासाच्या आत ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केलेली आहे त्यांना सुद्धा हा पीक विमा मिळणार आहे. आता नुकसानीची तीव्रता जर बघितली तर कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या संयुक्त पंचनाम्यात ज्यांचे पीक 33% पेक्षा जास्त बाधित झाले आहे अशा शेतकऱ्यांना 17,500 रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, आणि शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणी करणे अतिशय महत्त्वाचे असते. ई पीक पाहणी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये कोणते पीक आहे आणि नुकसान कोणत्या पिकाचे झाले हे समजून येते. शेतकरी मित्रांनो, आता पैसे जमा कधी होणार आणि कसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार ते बघूया. शेतकरी मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार पीक विम्याचा हा निधी 15 जानेवारी ते 25 जानेवारी 2026 दरम्यान टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, ही रक्कम थेट DBT-द्वारे आधार लिंक असलेल्या बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आधार लिंक असलेले बँक खाते असले गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांचे अद्याप बँक खाते आधारशी लिंक नाही त्यांनी ते तातडीने करून घ्यावे, अन्यथा पात्र असूनही पैसे अडकू शकतात. म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्ही पात्र तर आहेच, पण तुमचे जर बँक खाते आधारशी लिंक नसेल तर ते तातडीने करून घ्या, तेव्हाच तुम्हाला या पीक विम्याचे 17,500 रुपये मिळणार आहे. आता सरकारने विमा कंपन्यांना कडक निर्देश दिलेले आहेत की काही तांत्रिक कारणास्तव पात्र शेतकऱ्यांची मदत थांबवू नये. त्यामुळे येत्या काही दिवसातच म्हणजे 15 जानेवारी 2026 ते 25 जानेवारी 2026च्या मधोमध हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर येण्याचे चान्स आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.